आज बडे मुद्देमध्ये आपण राज्यातल्या शेतकऱ्यांच्या वेदनेचा एल्गार पुन्हा एकदा सरकारपर्यंत पोहोचवणार आहोत। गेल्या 8 दिवसापासून सातत्यानं जिल्ह्यात जाऊन या आपत्तीग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांची वेदना सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। पण आपण राजकीय पक्षांच्या भूमिका आजपर्यंत ऐकत आलो, आरोप प्रत्यारोप ऐकत आलो, पण आज हा बडे मुद्दे पूर्णपणे शेतकऱ्यांचा आहे। शेतकऱ्यांचा आवाज आणि या संकटावर मात करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजना काय, आज राज्यातल्या शेतकऱ्याच्या संकटाचं गांभीर्य काय आणि राज्यातल्या शेतकऱ्याची भावना काय, हे सगळं समजून घेणार आहोत। आणि त्यासाठी आपल्या सोबत असणार आहेत हे सगळे शेतकरी। आपण सोलापूर नंतर धाराशिव, धाराशिव नंतर बीड आणि बीड नंतर अहिल्यानगर मध्ये आलोय। अहिल्यानगर मधल्या पाथर्डी तालुक्यातल्या बीड जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातल्या गाडशीळ पारगावमध्ये आता आपण आहोत। आणि त्यामुळे या सगळ्या परिस्थितीचा जो आढावा आपण सातत्यानं घेतोय, या परिस्थितीत या शेतकऱ्यांच्या व्यथा आणि कथा तुमच्यापर्यंत सांगणार आहोत। पण त्याचबरोबर उपाय काय, या सगळ्यातून शेतकऱ्यांची भावना काय, काय हवंय शेतकऱ्यांना, हे सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण करणार आहोत। पण त्याआधी बघूया की जो पंचनामा सध्या राज्यभरात सुरू आहे, त्या पंचनाम्याची इत्थंभूत जी माहिती आहे ती घेतली जातीये। शेतकऱ्यांच्या बांधावर प्रशासन जात आहे, पण ते जात असताना नेमकं काय होतंय त्याचा रिएलिटी चेक न्यूज 18 लोकमतनं केला।